आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही नाही आता बरं वाटेल ना तुला? बरं वाटेल. आई आणते ना औषध आणते आई. बरं वाटेल. हो बरं वाटेल तुला. काय पोट दुखतंय? पोट दुखतंय? बरं काही नाही होणार. झोपतेस का तू? झोपतेस का? झोपतो तुला? झोपतो? बरं गरम पाणी आणलं. बघताय ना मास्तर, काय वाटतंय तुमच्या डोक्यात जो विचार आहे ना आता, गेले कित्येक दिवस तोच विचार आहे बाई माझ्या डोक्यात. खरं सांगते, दोघ जण एकत्र आले ना सुखाने संसार करतील. बघा तुम्ही. बघतो, करतो, विचार करतो. कोणाला दिली अशी केस तू? मला. मला एक लग्नासाठी स्थळ आलंय. चौघे एकत्र किती छान दिसतायत ना. आजपासून या घराशी माझा संबंध संपला. हो, झालाच, टिफिन भरून आलेच. देते. सगळा डबा संपायचा? हो. नाहीतर आज फेवरेट भाजी नव्हती म्हणून डबाच नाही संपवला, अशी कारण द्यायची नाहीयेत. तू बनवलेल्या सगळ्या भाज्या टेस्टीच असतात. मी संपेल माझा टिफिन एकदम सफाचट. गुड गर्ल.
अरे वाड्याजोबा, गुड मॉर्निंग. चला चला, आपल्याला बसला उशीर होतोय. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बरं शमिका, आज माझं एक महत्वाचं काम आहे बाहेर. तुला शाळेत सोडायला दुसरं कोणीतरी आहे, मी काही येत नाही. हा बाबा काही हरकत नाही, मी शमिकाला सोडते. हा जातो आम्ही दोघी. वाव, वृंदा आंटी, चालेल चालेल. मी काय म्हणते, तुम्हाला रोज सोडायला येत जा. मला आवडेल तू जर मला रोज सोडायला आलीस तर. वाड्या आजोबाला कशाला त्रास. मी तर म्हणते तू रोज मला घ्यायला सुद्धा येत जा. मग आपण गप्पा मारू. मला जर काही हवं असेल तर मी तुझ्याकडे हट्ट सुद्धा करू शकते. हो वृंदा, मी जातो तिला सोडायला. शाळेत सोडायला मी जातो. मी माझं काम नंतर करेन. अहो बाबा, तुमचं काहीतरी काम आहे ना, राहू दे, असून ते मी नेते तिला शाळेत. वाड्या आजोबा, वृंदा आंटीला सोडू दे ना, आम्ही दोघी जातो. अहो बाबा, आम्ही खरंच दोघी जातो, काही हरकत नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी म्हटलं ना तिला जातो सोडायला म्हणून शाळेत, मग जातो मी. अगं म्हणजे तसं नाही, तू हिला शाळेत सोडायला गेलीस आणि बर्फीला जाग आली तर पुन्हा तुझीच धावपळ होणार ना वृंदा, म्हणून म्हटलं मी, बाकी काय नाही. हा वाड्या आजोबा, प्लीज वृंदा आंटीला सोडू दे. चला चला या. काय प्लॅन मास्टर, तुम्ही केलेले सगळे प्लॅन अगदी वर्क होत आहेत. हा कालची पण तुमची ट्रिक अगदी कामी आली. मग शमिकाने त्याच्या मनात असलेलं सगळं सांगितलं की नाही आपल्याला? हो, आणि ते कळणं गरजेचंच होतं. कन्व्हिन्स झाली ते. आता वृंदाताई आणि अजिंक्य सरांना सुद्धा एकमेकांबद्दल वाटू लागले. त्यांनी एकदा त्यांच्या प्रेमाची कबुली दिली ना की मग झालं, आपण हे सगळं जाऊन बाबांना सांगू शकतो. त्यांना सांगायची गरज नाहीये, म्हणजे त्यांना अंदाज आलाय बाई. काय? तुला कसं कळलं? अरे त्यांच्या वागण्यावरूनच कळतंय की त्यांना अंदाज आलाय म्हणून. आणि हेही कळतंय की त्यांना तितकंसं पटलेलं नाहीये. कळतंय कुठलं? दिसतंय, त्यांच्या वागण्यातनं दिसतंय. काय म्हणजे? वाड्या आजोबा, तू काय आलास मला सोडायला? म्हणजे अगं नेहमी मीच येतो ना तुला सोडायला. हो, पण वृंदा आंटी स्वतः बोलली होती ना की ती मला सोडायला येते करून. दरवेळी तुला ती काय करायची गोंधळ मांडलेकर बाई? तेव्हा तिची कामं असतात, कळलं तुला? हो, पण तिने एक दिवस कामं नाही केली, त्यात काय एवढं? शमिका, मीच तिला नको म्हटलं, कळलं तुला? वाड्या आजोबा, बोला. तुला एक सांगू का? काय? तुला चब्बी चिक्स आलेत. काय? हो, तुझे गाल फुगल्यासारखे दिसतायत. माझे फुगलेले ना तसेच, सेम टू सेम. काय झालंय तुला? मला काही झालेलं नाही. मी पण सेमच उत्तर दिलं होतं. म्हणजे तू कन्फर्म चिडलायस? असं काही नाही आहे. असं करणार तू? मी माझ्या मनातलं सगळं सांगते ना तुला, मग तुला पण सांगायला हवं ना. आपण आपल्या फ्रेंडला आपल्या मनातलं सांगितलं ना की खूप बरं वाटतं. आठव, असं तूच म्हणाला होतास मला. किती बडबड करतेस तू? बडबड 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 नुसती आपली. चला तर चल, जास्त बडबड करू नकोस, शाळेला उशीर होईल आपल्याला. चल, बस जाईल. चला बस. डबा. बरं, हा, शमिकाला जे सांगते तेच तुम्हालाही सांगते. काय? सगळा डबा संपवायचा आहे.
नाही म्हणजे मला ही भाजी आवडत नाही, मला हेच नको तेच नको, असं जेवणाच्या बाबतीत करू नये. बर. नाही म्हणजे लहान मुलं आपल्याला बघून शिकत असतात, कळलं ना? हो हो हो, एवढी दमदाटी करून सांगितलं ना तर 6 महिन्याच्या बाळाला पण कळेल. द्या. हे बापरे, फारच स्ट्रिक्ट आहेत ह्या. तुम्हाला माहिती आहे आमच्या कोर्टात जज साहेब पण आम्हाला एवढी तंबी देत नाही का, जेवढ्या याद येत आहेत. बरं, तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी मी आणि आशालता काकू बाहेर जाणार आहोत. अच्छा. आणि घरीही कोणी नाहीये तर घर बंद करूनच जावं लागेल. बाकीच्यांकडे असते चावी, तुमच्याकडे नाहीये ना, तुम्हाला लागेल चावी म्हणून ही देऊन ठेवते, असू द्या तुमच्याकडे. बर. काय घराची चावी अशी सगळ्यांकडे असण्याची काही गरज नाही, हो का? अहो बाबा, म्हणजे ते येतात त्यावेळी तुम्ही वॉकला जाता ना, म्हणून. पण ठीक आहे, मी थांबेन आज घरी, नाही जाणार मी वॉकला. आणि यांच्या कामाच्या धावपळीमध्ये चावी कुठे गाळ झाली काय झाली तर मग काय उगाचच. बाबा यांच्याकडून कशी कहाळ होईल अशी? मी थांबेन म्हटलं ना घरी, मी नाही जाणार आज. आणि कधी तसंच वाटलं तर आपण नवीन बनवून घेऊ आणि देऊ त्यांच्याकडे नवीन चावी. नाही नाही मास्तर, त्याची काही गरज नाही. ऍक्च्युली आज आमची संध्याकाळी मीटिंग आहे, मलाच घरी यायला उशीर होणार आहे. आणि मास्तर म्हणतात तेही खरं आहे, मला खरं तर खूप वस्तू हरवायची सवय. नको ही जबाबदारी. बरं, येऊ, भेटू संध्याकाळी. येतो मास्तर. हो हो. बाबा, तुम्ही असं का केलं? चावी का दिली नाही तुम्ही त्यांना? काय सगळ्यांकडे चावी असण्याची काही गरजच नाहीये. बाबा, हे खरं कारण नाहीये. तुमच्या मनात काय चाललंय ते माहिती आहे आम्हाला. काय चाललंय ते तुम्हालाही माहिती आहे. तुमचं वागणं कळतंय आम्हाला. बाबा, तुमचा चेहराच सगळं सांगून जात आहे. तरी मी तुम्हाला स्पष्ट विचारते, वृंदाताई आणि अजिंक्य सर एकत्र आले तर काय हरकत आहे? ओवी, हा विषय असं कधीही चर्चेला घेण्यासारखा नाहीये. आणि मुळात याविषयी कोणाशी काय बोलायचं ते माझं ठरलंय, मी बोलेन. तुम्ही नका काळजी करू. आणि याविषयी विचारही नाही केला तरी चालेल. हा, मी बघतो. सगळा डबा संपवायचा आहे. नाही म्हणजे मला ही भाजी आवडत नाही, मला हेच नको तेच नको, असं जेवणाच्या बाबतीत करू नये. कसला विचार करतोयस? गायत्री, तू? हो, मीच. मी तुला प्रश्न विचारलाय खरा, पण मला माहितीये तू कसला विचार करतोयस. गायत्री, मी
तुझ्यापासून कधीच काही लपवलं नाहीये. वृंदाचा माझ्या मनात विचार येतोय, पण गायत्री शमिकाला फक्त चांगली आई मिळावी म्हणून. अजिंक्य, तू मला सफाई का देतोयस? एक्सप्लेन का करतोयस? तू जो विचार करतोयस तो योग्य आहे. वृंदा उत्तम आई आहे. हो, आणि एक सांगू, मला चालेल वृंदासारखी आई शमिकाला मिळाली तर. आपल्या शमिकाला आईची गरज आहे अजिंक्य. ती आता लहान आहे तोवर ठीक आहे, पण उद्या ती कळती होईल तेव्हा तिच्या आयुष्यात एक आई हवी. सगळ्याच गोष्टी बाबा म्हणून तू नाही हँडल करू शकणार. मुलींच्या बाबतीत आई लहानपणी कमी आणि कळते झाल्यावर जास्त महत्वाची असते अजिंक्य. हॅलो. हॅलो. सॉरी. सॉरी कशाबद्दल? अहो, तुम्ही आज घरातून बाहेर पडत होतात त्यावेळी जे काही झालं त्याबद्दल. नाही, मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. अहो, तुम्ही बाहेर पडत होतात आणि बाबा तुम्हाला म्हणाले नाही का की तुमच्याकडे चावी असण्याची काही गरज नाही. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना त्याचं, म्हणून सॉरी. अहो नाही, मला नाही वाईट वाटलं. तुम्हाला माहितीये, मी बऱ्याचदा चाव्या हरवतो, त्यामुळे एका अर्थी बरंच झालं त्यांनी मला चावी नाही दिली. आणि तुम्ही पण वाईट वाटून नका घेऊ. अहो, असं कसं? वाईट तर वाटणारच ना. वृंदा, याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? अहो, म्हणजे आता समजा उद्या कोणी मला दुखावलं तर तुम्हाला वाईट वाटेलच की. वाटेल ना. मी डबा खायला बसतोय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळा डबा संपवणार आहे. खावाच लागेल, नाहीतर उद्यापासून देणार नाही मी. नाही, संपवतो मी. डोंट वरी. ठेवू? हो. बघितलं का मास्तर, सगळा खाऊ तयार करून ठेवला बाई शमिकासाठी. आता ती आली ना की तुम्ही अभ्यास घ्या. आबा, इथं मी घरी आल्यापासून कसं आनंदाचं वातावरण झालंय नाही का ग घरात? हो, धमाल करते ती. एकूण एक माणसांचं मन जिंकलं पाहिजे तिने. सगळ्यांना कामाला लावलं पाहिजे तिने. नाहीतर मी म्हातारी उठा जेवा झोपा, उठा जेवा झोपा एवढंच करायची. आता बघ कामाला लागले. घराला घर पण आलंय शमिकामुळे. खरंच बाई, तुला सांगू का मला काय वाटतं आबा, तिने इथंच राहावं बाई आपल्याजवळ, जाऊच नाही कुठं. लळा लागलाय ग तिचा. काय झालं? मी गेले असते बाई आता. सॉरी. त्याचं काय झालं ना, मी ओवीताई आणि मुक्ताताईवर रागवले होते ना,
तेव्हा बँगलोर मधल्या एका इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन एक्झाम दिली होती, त्यात माझं सिलेक्शन झालंय. त्याचाच मेसेज आला म्हणून आनंदाने ओरडले. सॉरी. असं एवढं पण अगं चांगली बातमी आहे की. बातमी छान आहे मास्तर, पण ही सांगण्याची पद्धती. हो, गचकन जीव गेला असता बे माझा आता आधीच. हो पण काय नाही, ही एक्झाम वगैरे तू दिली होतीस, आधी काही सांगितलं नाहीस मला. मला वाटलं तुम्हाला आवडणार नाही. का? मला का आवडणार नाही? हे बघ, माझ्या मुलीचं जर भलं होणार असेल तर काय प्रत्येक गोष्टीत मी आडमुठेपणा करत नाही. आडमुठेपणा मी तिथेच करतो तिथे माझ्या मनात शंका असते, भलं होईल की नाही. पण ठीक आहे, आता सगळ्यांचा तुमचा आग्रहच आहे की बोलावं बोलावं असं वाटतंय ना सगळ्यांना. बोलतो मी, जिथे ज्याच्याशी या विषयावर बोलायला हवं त्याच्याशी बोलून येतो. आलोच.